हे आहे मसाला बनवायचं. आल्यापासून 4 वेळा पाय गेलाय त्याच्यात. दीप किती डाऊन टू अर्थ आहे बघा. एवढे राईट स्पॉन्सर करून पण स्वतः चहाची भांडी घासतो. आता जेवण तू बनवणार आहेस. डॉगेश भाई आपला पाठवणचा ब्लॉग खूप मोठा झाला प्रतापगडचा, त्यामुळे आम्ही दुसरा ब्लॉग करतोय. तर आता आपण चिकन घेऊया आणि मसाला वगैरे घेऊन आपण गावात जाऊया. आता आपण आहोत पोलादपूरला, महाबळेश्वरवरून आलो. आता आपण पोलादपूर आता इथं चिकन मसाला वगैरे घेऊया आणि जाऊया चिकन घ्यायला. इथं मसाले वगैरे घेतले जातात. आपण चाललं चिकन आणायला. समोरच आहे शॉप. हे पोलादपूरचं मार्केट आहे. इकडेच आमच्या गावाला आहे ना, म्हणजे काय भेटत नाही, त्यामुळे हा लास्ट ऑप्शन आहे. समजा काय झालं ना, म्हणजे काय आणाबिनाचं असेल किंवा काय इमर्जन्सी, तर इकडेच यायला लागतं. आणि हे किती मला वाटते 25 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. तुम्हाला घर दाखवून समजेल तुम्हाला. काय सोय नाही, इकडेच यायला लागतंय. तुम्हाला रेसिपी जर बघून घ्यायची असेल तर पूर्ण ब्लॉग बघा. रेसिपी सिक्रेट आहे, ती पूर्ण ब्लॉगमध्येच तुम्हाला दिसेल. आणि शेफ हाच असणार आहे. शेफ चला चिकन घेऊया इथनं आणि मग जाऊया घरी. पण पोहोचलेलो आहोत. आता आपल्या गाड्या पार्क केल्या आहेत. हे आपलं घर आहे इकडे, आणि इकडं वर सरळ गेलं ना की पॉईंट तुम्हाला मी दाखवतो. आता सगळं सामान विमान ठेवतो घरात आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आपण घरात पोहोचलेलो आहोत. बघू शकता आपलं घर. इथे कपडे इकडे लावले. तिथं आपलं सामान आहे. अजून पसारा तसं आहे. आणि हे आपलं किचन आहे. हे किचन आहे. तिकडे एक रूम आहे आणि हे आपलं इकडे टॉयलेट. इथे आंघोळ करणार आपण. आता चहा आणि स्पेशल आजींनी चहा दिलेली आहे सगळ्यांसाठी. आणि जेवण असणार आहे चुलीवरचं. चला तुम्हाला पुढे काय आता फिरायला जाणार आहोत आम्ही. तुम्हाला दाखवतो पुढे काय. हे आहे मसाला बनवायचं. असं हे काढायचं ह्याच्यात. आल्यापासून 4 वेळा पाय गेलाय त्याच्यात. ओके हे माझं काय इकडे हर्ष बॉडी बघा बॉडी. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. मस्त दीपनी कडक एक चहा बनवली होती. दीप काम करते आता. काढू ना रात्री. आता जायची मला घाई झाली. दीप किती डाऊन टू अर्थ आहे बघा. एवढे राईट स्पॉन्सर करून पण स्वतः चहाची भांडी घासतो. आता जेवण तू बनवणार आहेस. असं असतं. भांडी पण तू मदत सगळी करायला लागत. मदत पाणी पण तूच तापवणार आहे. मारो मुझे मारो. कांदा हे लोक कापून देतील, आपण जेवण बनवू. काय प्रॉब्लेम. मी पण आहे तुझ्या सोबत. कांदा कापणार कोण आहे? कांदा बोलते मी पण कापीन बोलते. अरे ते दात बी देतील. हवा टाकतो कट पण नाही करत. नाही माझं नाही, दीपचं आहे. दीपसाठी कंटेंट शूट उचलताना जातो ना एक. तो डाऊन टू अर्थ बंद आहे हा बघा. अख्खी राईट स्पॉन्सर करून पण राईट साठी FZ घेतली. हो चला. A few minutes later. एकदम मोठी. तुम्हाला बघा आता बघू शकता. पण व्हिडिओमध्ये दिसत नाही. बघा पब्लिक कसली येते बघा. इथं पॉइंट आहे वरती. असा पॉइंट आहे. कोणतरी ऑलरेडी आहे गाईस तिथे. बोरी बिरी चल तुम्हाला पुढे नेऊ जा. अरे टुरिस्ट आहे. चालू असतो. हे बघ ही नदी आहे ना, ही रत्नागिरी. हो आता आपण 5 वरनं पुढे, ह्या 5 वरनं सरळ जाऊया. तुम्हाला पुढे जाऊन काय काय व्ह्यू आहे तो दाखवते. काय व्ह्यू आहे गाईज बघू शकता. हा 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 लास्ट टोक आहे इथे. आता इथनं आपण पॉइंट बघू. हा असा काय आहे. इकडनं आलो आपण वरना आणि असा खाली. आणि ह्या साईडला पुन्हा डोंगर आहे. चला इथे पुशअप्स मारतोय आम्ही.
जिमला बरे दिवस गेले नाही म्हणून आता इकडे जिम चालू केली आहे. सर्वच दमला जिम करून. ओजस भाई आला की वाईब मध्ये ओजस चिल करत. भाई काय मजा येते ते बसून सगळे असे बसलेत आणि मी असा झोपलोय. हा मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. आणि ओजस इथं काहीतरी चाललंय. व्हिडिओ शूट करते. भाई काय मजा येते. रात्री झोपायला इथे यायचं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. सगळे बसलेत आणि ओजस इथे शूट करतोय असा व्ह्यू. वायजी मिस केलं तुला भाई. यायला पाहिजे होतास. काय रे हर्ष. गड आला पण सिंह गेला हे ऐकलं की ज्या पराक्रमी सुभेदार तानाजी मालुसरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो ना, त्यांच्या मामांचं गाव आज आपण पाहायला जाऊ. होय, असं गाव जे आजही शिवकाळाच्या आठवणी, पाऊलखुणा आणि अभिमान जपतोय. आणि गंमत बघा, इथं 3 जिल्ह्यांच्या सीमा एकत्र येतात. निसर्गाचा आपळातून खेळ, इतिहासाची साक्ष देणारं मातीचं प्रेम आणि शौर्यभूमी म्हणून नावाजलेलं ठिकाण, ज्याला प्रतिमहाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. खरं सांगू का, जर तुम्हाला पृथ्वीवरचा स्वर्ग पाहायचा असेल, शहराच्या गोंधळापासून लांब उंच कड्यावर वसलेल्या दुर्गम भागात श्वास घ्यायचा असेल ना, तर एकदा तरी या गावात या. दऱ्याखोऱ्यात भटकत शुभ्र धबधब्याखाली चिंब बेजायचं असेल ना, तर मग वेळ वाया घालवू नका. थेट या पोलादपूर तालुक्यातील 4ही बाजूने गगनचुंबी डोंगरांचे कुंपण असलेल्या कुडपण गावात. चाललंय सर्वेश धुते चिकन. आज रेसिपी काय आहे जेवायला. मला क्लिप दे. रेसिपी काय आहे जेवायला. आज आहे आमच्या इथं ग्रेव्ही चिकन. ग्रेव्ही चिकन बघूया काय आहे हे सर्वेशलाच माहिती आहे. फसलं, कारण का पहिल्यांदाच आम्ही सगळं करतो. जर फसलं तर फसलं. अभी पद्धत आहे भाई, अभी पद्धत. शिक्षा आहे सकाळी. सकाळी शिक्षा ही असेल की पहिला उठून त्याला पाणी तापवायला लागेल. मग अंघोळ. आणि नंतर मी काय करणार, पहिलं पाणी तापवलं ना, यही नहीं अभी और सुनिए. तोंडावर 1 कप गार पाणी हातात घेतलंय मीठ मसाला टाकणं. सर्वेशने रिटायरमेंट घेतले. हॉटेल मॅनेजमेंट शेफ आहे भाई हा. बघू ओजसच्या हातची चव. मेन इथे सगळं झालंय कटिंग वेटिंग. सर्वात मेन काम ओजस भाई करतोय आपला. आणि इथं जुगाड बघा, 3 जण मिक्सरला. ओजस भाई फुल मेहनत होते. कुठे गेलास. 1 राऊंड फिरव. अजून एक फिरवता. किती वाजले. हो चूल बी पेटू. आता भात बीत बनव, जिरा राईस बनवणार आहोत आणि चिकन थपथपीत. तर मित्रांनो, चुलीवरचं जेवण एकदम खतरनाक झालेलं आणि मी एंड करायला विसरलो, त्याबद्दल सॉरी. चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण का आता अजून ब्लॉग येणार आहेत धडाधड. माझ्या मोबाईलमध्ये क्लिप्स अडकतात, म्हणजे व्हिडिओ शूट करतो आपण तेव्हाच ते अटकत येतात. व्हॉइस क्लिअर येत नाही, त्यामुळे थोडासा सीन होता, त्यामुळे समजून घ्या. बाय बाय.